काढून आलोय आता मी द्यावी फुल नुसत्या विजा चमकतायत आणि फुल लाईटने एकदम क्रिस्पी पण नाही करत. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. आज आम्ही चाललेलो आहोत फार्म हाऊसवर पार्टी करायला. कारण आणि सगळ्यांनी अजून काय बोलतात त्याला नॉनव्हेज खाल्लं नव्हतं. मी खाल्लं होतं, मी पण खाल्लं. बाकी सगळ्यांनी नव्हतं खाल्लं, म्हणजे एखाद दोन जण नव्हतं खाल्लं. म्हणून आम्ही आज प्लॅन केला की फार्म हाऊस जाऊ गोंदावच्या आणि मस्त तिकडेच जेवण बनवू, फिश बनवू आणि मस्त की धुरळा करू, स्विमिंग पूल मध्ये उड्या मारू आणि पक्के मोरके होती तिथंच आम्ही आता मज्जा येईल. तर आता आलेलो आपण इथे मच्छी मार्केटमध्ये. इथे आपण घेतलेली आहे 2 किलो कोलंबी आणि काय घेतले रे तू आपण? 2 किलो कोलंबी, 1 किलो बोंबील आणि अर्धा किलो सुरमई आणि 1 किलो चिकन आणि 1 किलो चिकन पण घेतलेलं. तर मित्रांनो, आता आम्ही सगळं पार्सल घेतलेलं आहे. आईस बॉक्स मध्ये सगळे मासे वगैरे टाकलेले आहेत, म्हणजे कोलंबी, सुरमई आणि बोंबील हे आम्ही आईस बॉक्स मध्ये टाकलेत. ते ऋतुराज घेऊन गेला आर्सच्या घरी. आर्स तिच्या घरी मॅरिनेशन वगैरे लावणार आहे. आणि जे चिकन आहे ते चिकन घेऊन चाललोय साक्षीच्या घरी. साक्षीची मम्मी आम्हाला चिकन बनवून देणार आहे आणि हे सगळं घेऊन आम्ही जाणार आहोत गोंदावच्या फार्म हाऊसवर. बिडा भाई, हाऊस द जोश. एकदम हाय सर, एकदम हाय. तर कोण कोण चाललोय आम्ही? आम्ही चाललोय मी, चेतन द बॉस, ऋतुराज, यश, डॉली म्हणजे आर्श, साक्षी, दिलीप, बस एवढेच. बाकी कोण नाही. प्लस मायनस एका दुसरं होऊ शकतात. तर चलो. पार्सल्स एक आत्ता खायला, ते संध्याकाळी न्यायला पार्सलला. चलो. तर मग आम्ही आता खातोय बटर नान आणि चिकन. ना आता आम्ही ना जेवलोय, जेवून एकदम आळस आलाय. तरी पण आता जाऊ दे, आळसावर मात करत आम्ही चाललोय घरी कपडे घेण्यासाठी. कारण तिथे स्विमिंग पूल आहे ना, मग म्हणून घरनं कपडे घेतो पहिले. यांची वाट बघता बघता मस्तपैकी एक झोप काढून आलोय आता मी निवांत. वाजलेले आहेत 5:30. हे बघा आले कार्टे. हे तू आहे रे, एवढं असणार आहे. का डिसरिस्पेक्ट करून मला मागं बसवतो एकदम. तर सामान घेतलेलं आहे. आणि ए तू रिकामी बॅग का आणली होती पण? अच्छा आहे का? ओके. हवं पार्टी यायला पण घ्यायचं का पार्टीला सोबत? मागे काय लिहिलंय सांग अंड्या टी शर्टच्या? हो, मला इथे डोळ आहेत ना, मी रोज वाचतो. बावळ काढत नाही का? नाही काढत. हा मी वाचतो काय लिहिलंय. 95 एम्पो एस्पोडो नॅशनल एरोनॉटिक्स and eternity later. बिलकुल चुप. या गाडीमधलं सामान तस्करी करून सगळं ह्याच्यात टाकतोय आम्ही. माहितीच नाही आपण गोव्याला चाललोय. स्पॉन्टेनियस प्लॅन ह्यांना माहितीच नाही की आम्ही तर गोव्याला चाललोय. सिक्रेट प्लॅन. अरे गोवा कुत्र्यासारखा पाऊस आलाय. डायरेक्ट कुत्र्यासारखा हे बघा. आणि वरून गडगडत आहे पण फुल नुसत्या विजा चमकतायत कचकचून. हे बघा शपथ. आणि आम्ही आतमध्ये चाललोय, एकदम जंगलवाला एरिया आहे भावांनो. आणि विजा तर चमकतात. बाई बाई. मेन रोड पासून हे 10-1 किलोमीटर जंगलामध्ये जागा आहे. आणि नुसता विजांचा आज गडगडाट आहे बघा. आणि अजिबात नेटवर्क नाही, अजिबात म्हणजे शून्य नेटवर्क आहे, शून्य नेटवर्क.
भावांनो हा बघा आमचा फार्म हाऊस आणि फुल लाइटनिंग. दिलीप तर आमच्या आधीच येऊन बसला. डब्बा आहे डबडा हाय. चलो गाईस आवरो गाईस. चिकनचा डबा 2 पायामध्ये पकडून आणलाय मी. तर भावांनो फार्म हाऊस मध्ये आपली ग्रँड एंट्री झालेली आहे. ग्रँड एंट्री काय नाही टाइमपास आपली एंट्री झाली. हा बघा नंगा पुंगा दोस्त डुलविंदर कुल्ला. मस्त फार्म हाऊस आहे. हो आम्ही आहे बघा. इथे स्विमिंग पूल आहे आणि इकडे डॅडी कूल आहे. मला तर जाम मारण्याची भूक लागली. तिकडं यांचं एक युट्यूब चॅनल चालू करायचं आम्ही प्लॅन मध्ये होत. कविता काहीतरी नाव विचार करा. साक्षी किचन. वाईटात वाईट अजून कर म्हात्री फक्त. मांजर म्याव म्याव करते. तू म्याव म्याव करतोस का रे? नाही ना म्याव म्याव कोण करतोय? तर हा आहे आमचा फार्म हाऊस आजच्या पार्टीचा. हाय. आणि हे आहेत बेडरूम्स. दिस इज बाथरूम्स. भाई रवा नुसता रवा. 2 मशीन आणल्या नाहीत आज. हो तरी 2 मशीन आणले नाहीत आज. कांदा नाही ह्याला बोलते मी ब्लॉग मध्ये बोलेल हे मी बनवलंय असं काही नाही. हे मी बनवलं नाहीये. हे मी बनवायला हेल्प करतोय आणि याचं क्रेडिट जातंय बघा पहिले सुरू. तर हे बनवायचं क्रेडिट जातंय. मॅरिनेशन वगैरे सगळं असतंय पाटील यांच्या मम्मीला. येस त्यांच्या मम्मीला. आणि चिकनचं क्रेडिट जातंय पूर्ण साक्षीच्या मम्मीला. आणि नवीन शेफ वाट लावायला आलेला आहे. शिजुका. भावांनो बघा हे पण काहीतरी नवीन रेसिपी आणि बुडबुड्यांची रेसिपी. एकच नंबर. व्हेरी डेंजरस. आत्ता जास्त डिलिशियस वाटतंय ते नाही. माझे ते तुम्ही बनवू नका. तू काय सगळे काढा रे का 4 हो काही नाही आज काही. त्यांच्या गावामध्ये कोथिंबीरला कोथिंबीर नाही म्हणतात कोथमीर म्हणतात. लसूणला काय म्हणतात रे? लसूणला जिंजर. लसूणला जिंजर आणि जिंजरला जिंजरला आलं कड. जिंजर आहे बघ. किती लोक लागले बघ किचन मध्ये. जोरदार सगळे शेफ झालेले आहेत आता आमच्याकडे. टाका टाका बटर गार्लिक प्रॉन्स. बटर गार्लिक प्रॉन्सच नाव देणार ना. ओके हॅस किचन. तांब्या कळशी मी घेते दादा मी लग्नाला येते. आता येऊ नको ताई कोणी नाही. हे डॉलीने काहीतरी फेसाळ बनवलेला आहे. कॅपुचिनो.
नाही रे, ते बटरचा फ्रॉथ आहे असं क्रीमी बटरी प्रॉन्स. हो क्रीमी बटरी प्रॉन्स काय. बस कर चल काढ चल यश तिकडं ते तिकडं म्हणजे अरे ते ह्याच्यात काढ रे प्लेट. टाक टाक प्रॉन्स हा भारी आहे. अरे उडतो तो हा माहिती. बस साक्षी बस बस जबरदस्त. शेफ यश यांच्यासोबत ॲश किचनच्या 2 पोरी सॉरी ॲश किचनच्या फाउंडर्स हर्षताई पाटील आणि साक्षीताई मांडलेकर. हे बघ हिचं एकच रे. भावी सरपंच उमरे ग्रुप ग्रामपंचायत. हा प्रेझेंटेशन भाई प्रेझेंटेशन. किचन मध्ये 4 डिश बनवायला गर्दी बा. 4 पण नाही 3च. मसाला बोंबील. तुझं नेट चालू आहे. कुत्तू हॉट बेट आहे तुला बसायला. नको नको बस 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 बस. हा सूर्यनमस्कार सूर्यनमस्कार. डेंजर. बसायला भारी बिरी केले रे त्याला एकदम. व्हेज नॉन व्हेजचे पॉट आहेत काय. एकदम क्रिस्पी पण नाही करायचं आपल्याला. बोंबील पण ऑलमोस्ट रेडी व्हायला लागलेत. हे प्रॉन्सचं मला काही कळत नाही पण अजून काय ते पाणी जाऊन द्यायचं की नाही. आठवा थोडे बोंबील राहिले ते फक्त ठेवून द्या बोलले. फ्रीझरमध्ये ठेवून दमलो बाबा. तर आता काय काय बनवलंय दाखवतो तुम्हाला. एक बनवतोय आम्ही हे बोंबीलचं शेवटची खेप चालू आहे. इथे प्रॉन्स बनवलेत आम्ही. काय होतं तवा फ्राय नाही तवा फ्राय नाही बोलत त्याला ग्रेव्ही. आणि हे बनवतोय आम्ही चिकन मीटबॉल्स. इथे आहे प्रॉन्स गार्लिक फ्राय. त्यानंतर सॉरी बटर गार्लिक. आणि इथे आहे ते बोंबील आणि इथे आहे सुरमई. बरं हे सगळं असताना चिकन लॉलीपॉप पण आहे. आणि चिकन रस्सा आम्ही घरना म्हणजे साक्षीच्या घरना बनवून आणलाय तो जेवणासाठी. आणि हे बघा हे बसल्या बघ खायला. ऑफकोर्स शोपीस येतो. चला घ्या. चीज वॉज अ हिट. व्हॉट चीज. ओके चांगलं. हे खाऊन बघते. जसं मला मी इमॅजिन केली आहे ना ह्याची टेस्ट मला तशीच वाटते. जन्म जन्म के भूखे हैं लोग जन्म जन्म. ओके चॉक स्लॅम यो बुयाका बुयाका. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळ झालेली आहे आणि माझे डोळे झालेले छोटे आणि झालेली आहे सर्दी. पण काय पण बोला इथून जो व्ह्यू आहे सकाळचा अफलातून आहे बघा. बघा हा व्ह्यू आहे. ते जे दिसतं ना ते गाव आहे ज्या गावातनं आम्ही वरती आलोय. आणि इकडे खाली तळा पण दिसतोय. तर आम्ही आता घरी जायला निघतोय. बघू जाताना काहीतरी नाश्ता वगैरे करू. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. स्टे ट्यून.